कोल्हापुरातून चंदगड तालुक्यात बुझवडे इथे वृद्धाला प्लास्टिकच्या टोपलीतून नेण्याची वेळ आलेली आहे। चंदगड तालुक्यातील बुझवडे येथील वाड्या वस्त्यांवर आजही सुविधांची वानवा आहे। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण होऊनही एका वृद्धाला वेताच्या काठीचा आधार घेऊन प्लास्टिकच्या टोपलीतून नेण्याची वेळ आलेली आहे। ही भीषण स्थिती सर्वसंपन्न समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहे। अनेक वेळा मागणी करूनही शासनाचं दुर्लक्ष असा ग्रामस्थांचा आरोप आहे। सुविधांअभावी चंदगड तालुक्यातील अनेक धनगरवाडे उपेक्षितच आहेत। धनगरवाड्यांवरील 75 वर्षांच्या वृद्धाला याचा फटका बसलेला आहे। शनिवारी रात्री या वृद्धाला उपचारासाठी डालग्यात घालून रुग्णालयात आणावं लागलेलं आहे। राजकारण्यांना आमच्या व्यथा कधी समजणार अशा संतप्त भावना कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत। अक्षरशः या वृद्धाला प्लास्टिकच्या टोपलीतून नेण्याची वेळ या ग्रामस्थांवर आलेली आहे। वारंवार मागणी करूनही पक्के रस्ते मिळत नसल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे। रस्ता नसल्यानं आजारी वृद्धाचे हाल होतानाचे दृश्य आपण पाहू शकतोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत। विशाल, कोल्हापुरात भीषण परिस्थिती, या सर्व गोष्टींना आणि सुविधांच्या अभावांना या नागरिकांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः हेळसांड होताना दिसतेय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच किरण, कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यातल्या बुझवडे कुर्णे या गावातली घटना आहे। शनिवारी रात्री एका वृद्ध जवळपास 75 वर्षीय आजोबाला अर्धांगवायूचा झटका आल्यानं त्याला उपचारासाठी नेत असतानाची ही परिस्थिती आहे ती समोर आली। या गावात रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे अक्षरशः या वृद्धाला रात्रभर त्याच राहता घरात ठेवण्यात आले। सकाळी उजाडल्यानंतर एका डालग्यातून, रस्ताच नसल्यानं डालग्यातून एका या वृद्धाला नेण्यात आला आणि बेळगावपर्यंत, या बेळगावमध्ये नेऊन या रुग्णावर उपचार करण्यात आले। खरं तर या सगळ्या घटनेनंतर ही जी भीषण दुरावस्था आहे त्या संपूर्ण या चंदगड तालुक्यातल्या या गावाची ती संपूर्ण समोर आली। खरं तर कोल्हापूर सारख्या सर्वसंपन्न जिल्ह्यामध्ये अशी घटना समोर येते, खरं तर गंभीर बाब आहे। यावर प्रशासनानं सुद्धा लक्ष द्यायला हवं अशी नागरिकांची सुद्धा त्या ठिकाणी प्रतिक्रिया येते। या संपूर्ण प्रकरणानंतर नागरिकांकडून सुद्धा एक सगळ्यात मोठा संताप व्यक्त केला जातो, तो म्हणजे या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींकडून या संपूर्ण परिसरामध्ये दुर्लक्ष केलं जात आहे। प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। या सगळ्या परिस्थितीवरून एक कोल्हापूर जिल्ह्यातली जी भीषण अवस्था आहे ती समोर आली। किरण, नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कोल्हापूर जिल्ह्यातील बुझवडेमधील ही घटना आहे। वारंवार मागणी करूनही पक्के रस्ते या वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी नसल्यामुळे वृद्धांचे हाल होताना दिसत आहेत।